संघामध्ये पाहतोय मित्रांनो. आज थोड्याशा बिझी शेड्यूलमध्ये त्याला देखील पाहतोय आणि खेळला त्या क्रिकेटसाठी देखील तितकाच टायमिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र तो खेळाडू आज या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला परफॉर्मन्स त्याचा देखील राहिला होता त्या मॅचमध्ये. मात्र इथून चांगली फलंदाजी गोलंदाजी करावी लागेल. दोन्ही संघांना आज विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. कॉम्बॉक्स मधून वाकडी संघ 2 षटकांचा सामना असणार आहे. पहा 2 षटकांचा सामना. पहिलं षटक फेकण्यासाठी आलाय गोलंदाजी मार्कवरती सोमनाथला पण बादवा. ऑन स्ट्राईक इन वरती भरत वाघ, त्याच्या सोबतीला रमेश वाघला पण बादवा. वाघ बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. भरत साठी फुलरलेनचा बॉल होता, समोर उडवलाय. गॅप भरपूर मोठी, मात्र प्रयत्न भरपूर चांगले पाहायला मिळाला. शतरक्षकाच्या हातामधून बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धाव्यांसाठी पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं जाते गोलंदाज सोमनाथचं चौकारानं. चांगली गोलंदाजी इथून करावं लागेल. फलंदाजी भरपूर चांगली वाकडी टीमच्या फलंदाजाच्या माध्यमातून पण पाहतोय. भरत वाघ ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिला जातोय. 4-3 वाकडी संघ मैदानाच्या ज्या अनुभवानं खरं तर वाकडी संघ मैदानावरती उतरलाय त्या रीतीची फलंदाजी आता वाकडी संघाच्या फलंदाजांना करायची. मी तर म्हणेन भारत चेंडूमध्ये 20 ते 25 धावा जरी बनवल्या तरी टार्गेट सेट असणाऱ्या मैदानाच्या आतमध्ये ज्या रीतीने फलंदाजी केली जात्या सध्या फलंदाज भरतच्या माध्यमातून मात्र जबरदस्त फलंदाजी राहिली जात्या. सोमनाथ पुन्हा एकदा फटका भरपूर चांगला मिड विकेटला, मात्र शतरक्षक तैनात आहे. सुरेख सेल टिपला जातोय आणि पहिला करारा झटका लागला जातोय. टीम गावदेवी वाकडी संघाला फलंदाज जोईल बाद. भरत वाघ बॅक टू द डगआउट. संघाचा सरसेनापती इथून मात्र पवेलियनच्या रस्त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ज्या फलंदाजानं पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला होता आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मिड विकेटला फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता. एलिव्हेशन कमी मिळालं आणि त्यानंतर शतरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. फर्स्ट विकेट डाऊन. टीम वाकडी संघाला पण पाहतोय. ज्या फलंदाजाकडनं अपेक्षा होत्या चौकार षटकाराची तो फलंदाजी ते बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होतोय. प्रथमेश वाघ हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या फलंदाजाचा आम्ही मगाशी उल्लेख केला होता तो फलंदाज खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मागील मॅच मध्ये जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून राहिला होता. झाडमार वारदोली संघाला अक्षरशः पराभूत केलं पहिल्या फेरीमध्ये. तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक आक्रमक शैलीचा खेळाडू त्या फलंदाजाकडे सातत्यानं पाहिलं जातं. ज्यानं मोठमोठ्या स्पर्धा 2018-19 या हंगामामध्ये गाजवल्या होत्या, मात्र तो थोडासा बॅकफूटवरती आता पाहायला मिळतोय. मात्र इथून पुन्हा एकदा 30 दहशत आणि तोच दरारा घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. चांगली फलंदाजी करावी लागेल. 2 चेंडूचा खेळ संपलाय. संघ पोहोचलाय 4 या आकड्यावरती. एक फलंदाज बाद झालाय संघाचा संघनायक. मात्र भरत बाग तंबूच्या आश्रयाला परतला डगआउट मध्ये. मात्र या 2 फलंदाजांना चांगला खेळ करावा मी तर म्हणेन महत्वाचा असणाऱ्या. डावखुरी आताचा फलंदाज रमेशला पण पाहतोय जो नॉन स्ट्राईक एंडवरती थांबलाय. गोलंदाजी मार्कवरती सोमनाथ तयार आहे. गोलंदाजी मार्कवरती ऑफ ट्रॅक करत आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट लावला द कार्पेट. शतरक्षक तैनात आहे. एक सिंगल मिळाली. एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करेल. 1 या आकड्यावरती माफी असावी 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय. पाच धाबा दाफलकेवरती. 3 चेंडूचा खेळ उर्वरित संपलाय आणि 3 चेंडूमध्ये चांगली फलंदाजी मित्र म्हणून संघाच्या माध्यमातून राहिल्या गेल्या. मैदानावरती आपण जर का पाहायला गेलो तर सुरेख फलंदाजी गोलंदाजी या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार आहे. सोमनाथ आपण पाहतोय. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. रमेशला बीट केलं जात आहे. गुड लेंथवरती चेंडू फेकला. टप्पा पडला. थोडीशी उसळी राहिली आणि त्याचनंतर विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू विसावला जातोय. जॉर्ज चेंडूची सांगता बाद. षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र 2 चेंडू कोणत्या रीतीने हाताळले जातील. सोमनाथ या गोलंदाजीच्या माध्यमातून राहिल्या जातात. 5 धाबा फक्त खर्च केल्यात. 1 विकेट देखील मिळवली गेल्या. च्या फलंदाजावरती अक्षरशः आपण पाहायला गेलो तर गोलंदाजावरती तुटून पडण्याचा प्रयत्न ज्यानं केला होता तो फलंदाज भरत बाग झाला. आणि त्याचनंतर मैदानाच्या आतमध्ये प्रथमेशला पण पाहतोय. 1 मोर अगेन डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. निर्णायक क्षणी निर्णायक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट चेंडूची सांगता 5 धाबा दाफलकेवरती. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र 2 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
मात्र 2 षटकांच्या सामन्यामध्ये जर का आपण पाहायला गेला 20 ते 25 धावा जरी बनवल्या बाकडी संघानं मी तर म्हणणार टार्गेट जरी सेट असेल तर फलंदाजी भरपूर चांगल्या आपण पाहतोय. मात्र थोडासा बॅकफूट जरते रमेश अनफॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. या डावकुऱ्या त्याचा रमेश वाघ आडव्या बॅटनं पुन्हा एकदा वन मोर डॉट बॉल. क्या बाद आहे. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. एक चौकार आला आणि तिथून जर आपण पाहायला गेलो तर चांगली गोलंदाजी राहिली गेल्या. फक्त न फक्त 5 धावा खर्च करत 1 विकेट मिळवल्या. जी गावदेवी क्रिकेट संघ वाकडी हा संघ जाऊन पोहोचलाय फक्त न फक्त 5 आकड्यावरती. शेवटचं षटक दुसरं षटक प्रगती पथावरती कोणत्या संघाच्या कोणत्या खेळाडूच्या हातामध्ये दिलं जाईल हे आता पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. चला कॉपरेट करायचे बा खारघर फणसवाडी संघ. लगेच आपण शतरक्षण सजवायचं आणि त्यानंतर लगेच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे बा. हॅलो दुसरं षटक शेवटचं षटक प्रगती पथावरती पाहायला मिळणार आहे. गोलंदाज झालाय गोलंदाजी मार्क वरती मनोजला आपण पाहतोय. मनोज आलाय गोलंदाजी मार्क वरती इंडियन नंबर 2 वरती. शेवटचं षटक श्लोकवरचा प्रथमेश वाघला आपण पाहतोय. या बेचा चेंडू एस अंपायर सिग्नल नो बॉल एस थँक्यू नो चेंडू. इथून मात्र एक धाव मिळवली जाईल. एका धावेने संघ पुढे सरकेल 6 आकड्यावरती. फ्रीटची नामी संधी एस फलंदाजासाठी इथून फ्रीटची नामी संधी असणार आहे पहा. प्रथमेश ऑन स्ट्राईक. प्रथमेशला आपण पाहतोय. 4 फलंदाजांना अक्षरशः अनेक मैदानं गाजवले. ओपन टुर्नामेंट असो ग्रामीण टुर्नामेंट असो ज्यानं अनेक मैदानं गाजवलेत आणि आज या मैदानावरती ग्रामीणसाठी उतरलाय. गावाच्या नावासाठी खेळण्यासाठी चांगला खेळ करावा लागेल. मेडॉनला चांगले क्षेत्ररक्षण दुसऱ्याची माग केली जाते. धोक्याची घंटा फेकी भरपूर अचूक पाहायला मिळाली आणि त्याच नंतर मात्र इथे जर आपण पाहायला गेलो तर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सेफ पाहायला मिळाला. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय स्पर्धेचे सर्व आदरणीय प्रशांतभाई आव्हाटी यांना पण लेग पंचांच्या भूमिकेमध्ये खरं तर पाहतोय. चांगला एस अंपायर अनफिल्ड डिसिजन द्यायचं पहा. नॉट आउट थँक्यू. फलंदाज सेफ असणारे मैदानाच्या आतमध्ये 2 धावा वेगाने कन्वर्ट केल्या. 2 धावेने संघ पुढे सरकेल. धाव फलकेवरती जाऊन पोहोचला तो 8 या आकड्यावरती. षटकामधील अजूनही मित्र म्हणे ना 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र 5 चेंडूमध्ये एकाच मोठा फटका आला तरी चांगला टार्गेट सेट बनू शकेल. 15 ते 20 धावा इथून बनवणे महत्त्वाचं असणार आहे. कारण 2 षटकांचा सामना आपण पाहतो मित्रांनो. उशिरा केल्यानंतर स्पर्धेला आपल्यालाच ते उशिरानं मैदानावरती खेळायला लागतात आणि जे आयोजकांचा जो निर्णय असेल मात्र त्या निर्णयाला आपल्याला ठामपणे खेळावा लागतं आणि मात्र उशिरा संघ मैदानावरती येतात आणि त्याचं कारण मात्र शेवटच्या क्षणी मात्र कमी षटकांचे सामने मैदानाच्या आतमध्ये खेळवले जातात. ते अंपायर सिग्नल वाईड बॉल. वाईड चेंडू पंचांचा निर्णय अंतिम असणारे पहा. खारघर फणसवाडी संघ मित्रांनो पंचांकडे जास्त दात मागायचे नाही. आधीच उशिरा झालाय स्पर्धेला. षटकामधील काय चेंडूचा खेळ बाकी. अवांतर चेंडू फेकला गेलाय. एका धावेने संघ पुढे सरकेल. 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचला गेलाय. 9 धावा धाव फलकेवरती जाऊन पोहोचलाय. गोलंदाज तयार आहे. मनोज डावकुरे आताचा फलंदाज वेगवान. फटका भरपूर चांगला. क्षेत्ररक्षण तितकंच लाजवाब पाहायला मिळालं. अगदी असं वाटत होतं की क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार नाही. मात्र क्षेत्ररक्षकाची चपलाही भरपूर चांगली राहिली गेल्या आणि चेंडू मैदानाच्या आतमध्ये अडवला गेला. 2 धावा मित्र म्हणे संघासाठी वाचवल्या गेल्यात क्षेत्ररक्षकानं. या 2 धावेने संघ पुढे सरकेल. 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र 4 चेंडू इथून कोणत्या रीतीने हाताळले जातील मनोजच्या माध्यमातून. खारघरचा फणसवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. ऑन स्ट्राईक फलंदाज आपण पाहतोय प्रथमेशला. प्रथमेशसाठी पोलर लाईनचा बॉल होता. आडव्या बॅटनं मिड विकेटला ऑल ऑन द कार्पेट. एक धाव कंप्लीट. दुसरीची माग. मात्र इथून फलंदाज प्रथमेश नाकार करतोय. फलंदाज रमेशसाठी डावपुऱ्या ताचा फलंदाज क्रिकेटमध्ये नेहमी गाठत असतो. मात्र या फलंदाजाला इथून चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. कारण पूर्णपणे संघ जर आपण पाहायला गेला तर पोहोचलाय 12 या आकड्यावरती. 12 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
अजूनही 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. मात्र मनोजच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी राहिल्या. एक चौकार वगळताच जर आपण पाहायला गेलो तर चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. अजूनही शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पंचांच्या डावीकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज मनोजला पाहतोय. डावखुऱ्यात फलंदाजी मार्कवरती रमेश वाघ ऑन स्ट्राईक. सलामीला मैदानाच्या आतमध्ये हा फलंदाज दाखल झाला होता. मात्र चांगली गोलंदाजी या फणसवाडी संघाच्या माध्यमातून राहिली गेली. चला स्पीडअप घ्यायचे पा खारघर फणसवाडी संघ. उशीर होतोय. म्हणून या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. फटका पसला जातोय. एलिव्हेशन कमी मिळाला जातोय. शतरक्षक येतोय. चेंडूवरती एक साधा सोपा झेल होता. तो झेल मात्र सुटल्यानंतर सिंगल मिळाली जाते. सिंगलच्या मदतीने संघ पुढे सर केला. 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. षटकामधील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. मात्र 2 चेंडू इथून कोणत्या रीतीने हाताळले जातील. 2 चेंडूमधील एखादा मोठा फटका आला तर टार्गेट सेट जरूर पाहायला मिळणार आहे. मात्र एखाद मोठा फटका येणार का हा प्रश्नचिन्ह टीम गावदेवी वाकडी संघाच्या बाजूने असणार आहे. मात्र एखाद डॉट चेंडू आला मात्र इथून चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. टीम खारघर फणसवाडी टीमच्या माध्यमातून बराचसा दूरस्वरचा अंतर कापत अगदी स्पर्धा खेळण्यासाठी आपण पाहिलं होतं. फणसवाडी टीमला समोर उडवला फटका भरपूर चांगला. बॅटच्या मधोमध स्विच ऑन द साऊंड. बॉल जाईल लॉंग ऑनच्या वरतून आउट ऑफ द पार. प्रथमेशच्या बॅटमधनं बिग हिट षटकार ठोकला जातोय. या 6 धावेने संघ पुढे सरकावेल. संघ जाऊन पोहोचला 19 आकड्यावरती. जबरदस्त फटका होता. मनगटी ताकद भरपूर पाहायला मिळाली. एलिव्हेशन तितकंच दर्जेदार पाहायला मिळालं. यासाठी या फलंदाजानं स्ट्राईक रोटेट केली होती. त्याला माहिती एखाद मोठा फटका त्याच्या बॅटमध्ये येणार आहे आणि तिथून मात्र तो फटका आपण पाहिला होता. अगदी लॉंग ऑनच्या वरतून हा षटकार ठोकला जातोय. मनोज वरती आक्रमण. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल. पुन्हा एकदा फटका यावेळी आपण पाहतोय. सुरेख चेंडू रिलीज केला. टप्पा पडला आणि त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. आणि इथून जर आपण पाहायला गेलो तर पंच इशारा करतील एंड ऑफ द ओव्हर. षटक क्रमांक 2 संपला जातोय. आणि इथून पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा गावदेवी क्रिकेट संघ वाकडी संघ जाऊन पोहोचला धावफलकेवरती. 19 आकड्यावरती येणारे 12 चेंडू आणि विजयाकरिता बनवायच्या उत्तरार्धामध्ये फणसवाडी टीमला त्या म्हणजेच 20 धाबा. चला वाकडी संघ आपण लगेच शतरक्षण सजून घ्यायचे पहा. गावदेवी क्रिकेट संघ वाकडी भरपूर चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळाला. 12 चेंडू आणि विजयाकरिता उत्तरार्धामध्ये टीम खारघर फणसवाडी टीमला बनवायच्या 20 धाबा. चला सलामीची जोडी मैदानावरती पाठवायचे पहा महादेव.
सामना मैदानाच्या आतमध्ये भरपूर इम्पॉर्टंट आपण पाहतोय. 12 चेंडू 20चं समीकरण राहिलं जात आहे. मैदानाच्या आतमध्ये गावदेवी वाकडी संघानं बनवल्यात 19 धाबा. उत्तरार्धामध्ये 20 धाबेचं टार्गेट सेट केलं गेलंय. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आपल्याला पाहायला मिळतो. यंगस्टार ग्रुप यांच्या विद्यमानानं खरं तरी स्पर्धा आपण पाहतोय. शिवराज चॅम्पियन चषक 2025 शानदार पर्व आणि या स्पर्धेचं पहिलं पर्व आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये उत्तरार्धाला सुरुवात होईल. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महादेव त्याच्या सोबतीला अरुणला पण पाहतोय. हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिलं षटक फेकण्यासाठी आलाय गोलंदाजी मार्कवरती. अरुणला पण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक फेकण्यासाठी प्राचार्यनित करण्यात आलाय. सामन्याला सुरुवात. गेम इज ऑन. लेट्स प्ले. पहिलाच बॉल ऑफ ब्रेकर होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अरुणच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. मात्र बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. या डॉट चेंडूची सांगता पहिला चेंडू निर्धाव येत असताना आपण पाहतोय. 11 चेंडू 20 धावांचं समीकरण आपण पाहतोय राहिलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. सामना आम्ही पाहिला होता चॅलेंजर चषकामध्ये डेच्या स्पर्धेमध्ये. वाघाची वाडी त्याच्या विरोधात खेळत होता आनंदवाडी संघ. 20 धावांची गरज असताना मात्र तो सामना जिंकला होता. गोलंदाजी करत असताना वाघाची वाडी संघाने या मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जाते. आडव्या बॅटनं बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडं. अरुणच्या बॅटमधला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार येतोय. या 6 धावेनं सांघिक अकाउंट ओपन केलं जातोय. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय दोन्ही संघाच्या बाजूनं. एका साईडला आपण जर का पाहायला गेलो तर गावदेवी क्रिकेट संघ वाकडी क्षेत्ररक्षण करतोय आणि त्याच्या समेत फलंदाजी करणारा खारघर पणसवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये लढाई मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र इथून सामना जिंकेल तो मात्र पुढील वाटचालीसाठी निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करणं महत्त्वाचं असणाऱ्या हा सामना जिंकणं भरपूर महत्त्वाचं असणाऱ्या अजून एक सामना आजच्या रात्रीमधील पेंडिंग आहे. मात्र तो सामना कुठला संघ जिंकेल आजच्या रात्रीमधील कोणता संघ सुपर 5 मध्ये दाखल होईल. सुपर 5 मध्ये दाखल होणारा संघ कोणता असेल याकडे प्रेक्षक माय बापांच्या नजरा लागल्या जात आहेत. गोलंदाज सारून तयाऱ्या. फ्लॉरलेनचा बॉल होता. अगदी आपण पाहायला गेलो तर खोलवर रीतीचा चेंडू फेकला जातोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो एक षटकाराला आणि तिथून मात्र पुन्हा एकदा कमबॅक करून दिलं जात आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. अरुण या गोलंदाजाला पण पाहतोय. 1-13 1 मेरा अशी गोलंदाजी पाहायला मिळतोय. चारीतीनं पहिला चेंडू निर्धाव फेकला होता. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकला जातोय. यावेळी फटका भरपूर चांगला बॅक टू द बॉलर. बॉलरच्या भरून फटका सजवला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट सिंगल मिळवली जाईल. फक्त सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळेल महादेव हा फलंदाज. एका धावेने संघ पुढे सरकेल. 7 ते 11 वरती जाऊन पोहोचला. षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. मात्र 2 चेंडूमध्ये सिंगल डबल जरी आला तरी शेवटच्या क्षणाला सामना शेवटच्या षटकापर्यंत आपल्याला रफ अँड टफ पाहायला मिळणार आहे. मात्र अरुणच्या माध्यमातून लाजवाब गोलंदाजी राहिली गेल्या. फक्त 7 धावा खर्च केल्या या षटकामध्ये. एखादी विकेट आली तर मी तर म्हणेन शेवटच्या क्षणापर्यंत सामना रफ अँड टफ पाहायला मिळेल. महादेवला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक एंडवरती. त्यानं पहिला सामना अक्षरशः गाजवला होता. मैदानाच्या चारी बाजूला फलंदाजी केली होती. चौकार षटकारांची आतषबाजी यावेळी मैदानाच्या आतमध्ये काढलं. काय घडलं जातं. पुलरलेनचा बॉल होता. मात्र ईस्टर्न निश्चित आपण पाहायला गेलो तर विकेट किपरच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं जातं. क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय भरत बागला संघाचा संघ नायक आणि खरं तर त्याच्या नेतृत्वाखालीचे गावदेवी क्रिकेट संघ वाकडी हा संघ आज मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. भरपूर चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहायला गेलाय आणि तिथून मात्र खरं तर आतापर्यंत या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. अजूनही 13 धाब्यांची गरज आहे. 7 चेंडू 13 धाबा. पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळतं. पंचांकडे अपील मध्ये उत्साह जास्त विश्वास कमी. एंड ऑफ द ओव्हर षटक क्रमांक दुसरं संपलं. पहिलं षटक संपलं जातोय. एका षटकामध्ये अरुण या गोलंदाजांना धावा खर्च केला फक्त ना फक्त 7. येणारे 6 चेंडू आणि विजयाकरिता बनवायच्यात अजूनही 13 धावा. चला जय गावदेवी वाकडी. भरत आपण टीम मीटिंग कमी घ्यायची पा. लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. प्रथमेश इथून आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. 6 चेंडू अजूनही 13 धाव्यांची गरज असणार आहे.
चला जय गावदेवी वाकडी संघ आपण लगेच शतरक्ष सजून घ्यायचं. 6 चेंडू आणि विजयाकरिता बनवायचे अजून 13 धाबा. सहा चेंडू आणि विजयाकरिता फक्त अजून 13 धाब्यांची गरज आहे. इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल जे गावदेवी वाकडी संघाला. जर या अनुषंगाने उतरला होता मैदानाच्या आतमध्ये. आज जर आपण पाहायला गेलो तर वाकडी संघाचा भरपूर चांगला खेळ राहिला गेलाय आणि गोलंदाजी मार्क वरती स्वतः संघाचा संगणक पाहायला मिळतो. स्वतः संघाचा संगणक आपल्याला पाहायला मिळतोय. भरत आलाय गोलंदाजी मार्क वरती आणि इथून मात्र चांगला खेळ दाखवावा लागेल. 6 चेंडू 13चं समीकरण. हा ट्रॅकर समोर उडवलाय. मिड विकेटला शतरक्षक रमेश वाघ एक साधा सोपा झेल होता तो झेल मात्र सुटला जातोय आणि इथून मात्र त्या झेलची किंमत मोजावी लागेल. मी तर म्हणेन टीम गावदेवी वाकडी संघाला. जर का आपण पाहायला गेलो तर ज्या बेली फलंदाजाचा झेल सोडला जातो त्या बेली मात्र तो फलंदाज चांगला खेळ करत असतो. असं म्हणतात ना टेक द कॅच विन द मॅच. मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये झेल सोडलाय की क्रिकेटचा सामना सोडलाय हे देखील पाहणं आता महत्वाचं असणार आहे. चांगली गोलंदाजी राहिली जात्या गोलंदाज भरतच्या माध्यमातून. प्रकाश पवार गोलंदाज भरत पुन्हा एकदा तयार आहे. ट्रॅकर फटका भरपूर चांगला रूम बनवली आणि त्याच नंतर बॉलला ट्रॅव्हल केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून ठोकलाय आउट ऑफ द पार. संघर्षाचा संकटात करणारा मॅक्झिमम हिट 6 धाव्यांसाठी ठोकला जातोय. षटकाराच्या मदतीने संघ पुढे सरसावेल. धावपलकेवरती जाऊन पोहोचला 14 या आकड्यावरती. 4 चेंडू 6 धावांची गरज. अनिकेतचा आवाज आपल्याला पाहायला मिळतो. सध्या सायप्रीत लाईव्हचे ऑपरेटर येते त्यांच्या माध्यमातून हे सुमधुर आवाज खरं तर आपल्याला पाहायला मिळाला. 4 चेंडू 6चं समीकरण राहिला. सामना सोपा केला जातो टीम खारघर फणसवंत टीमच्या माध्यमातून. महादेव या फलंदाजाच्या बॅटमध्ये जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाल्या. भरत वरती आक्रमण केलं जातं. यावेळी मैदानाच्या आतमध्ये काय केलं जातं चेंडू पॅड वरती आदळला जातो. एक धाव कंप्लीट. दुसरीची माग केली जाते. शतरक्षक चेंडू फेकेपर्यंत मात्र दुसरी धाव वेगाने कन्वर्ट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून राहायला गेला. 2 धावींनी संघ पुढे सरकलाय. धाव फलकीवरती जाऊन पोहोचला तो 16 या आकड्यावरती. 3 चेंडू 4चं समीकरण. 4 धावा 3 चेंडू. वाकडी की फणसवाडी खारघर या 2 संघांमधील ताकदवार युद्ध आपल्याला पाहायला मिळतोय. या सामन्यामधील जो संघ जिंकेल तो संघ खऱ्या अर्थानं हरिग्राम संघाच्या विरोधात फाईट करत असताना पाहायला मिळेल. मात्र कोणता संघ हरिग्राम संघाची लढाई करेल हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं. 3 चेंडू 4चं समीकरण राहिलं जात्या. पोलरलेनचा बॉल आडव्या बॅटनं शतरक्षक तैनात द्या. वड कॅच ऑफ द नाईट कॅच ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त झेल टिपला जातोय आणि निर्णायक क्षणी महत्वाची विकेट इथे मिळवली जाते. फलंदाजी करत असताना खारघर फणसवंत टीमला लाभला जातोय. हा दुसरा धक्का इथून बाद होईल. फलंदाज महादेव बॅक टू द डगआउट. महादेव इथून बाद झालाय. पहा ज्या फलंदाजानं पूर्णपणे सामन्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला होता तो महादेव. बिग फिश इन द नेट. ज्या फलंदाजासाठी प्लॅनिंग केली होती तो फलंदाज मात्र इथून बाद होत असताना पाहायला मिळाला. आता उरले 2 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज आहे आणि सामना इथून कोणता संघ जिंकेल यावरती प्रेक्षकांच्या नजरा जरूर पाहायला लाभल्या जात आहेत. अजूनही साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. चला जय गावदेवी क्रिकेट संघ वाकडी आपण लगेच शतरक्षण सजवून घ्यायचं. बा प्रथमेश आपण लगेच शतरक्षण सजवायचा. सामना तितकाच दर्जेदार पाहायला मिळतोय. 4 रीतीनं प्रेक्षक वर्गांना सामना हवा होता त्या रीतीचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. महादेव मी तर म्हणे स्वतःवरती नाराज असेल कारण ज्या रीतीनं ज्यानं फटका सजवला होता अक्षरशः भरपूर चांगला फटका होता. अगदी जागा बनवली आणि त्याच नंतर तो फटका त्यानं सजवला होता. त्या ठिकाणी शतरक्षक तैनात केला होता. सुरेख झेल टिपला. आजच्या रात्रीमधील अप्रतिम झेल का खेळाडूच्या नंबरवरती राहिला. 2 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज आहे.
गावदेवी वाकडी संघ की त्याच्या विरोधात खेळणारा खारघर फणसवाडी संघ. कोणता संघ हा सामना जिंकेल? दोन्ही संघाच्या फासल्या मात्र पासपूस करत असतील. गोलंदाज भरत तयार आहे. गोलंदाजी मार्कवरती यावेळी मिड विकेटला नो मॅन स्टँड मध्ये बॉल जाईल. वन बाउन्स ओव्हर द टॉप. विजयी फटका आणि सामना जिंकलाय टीम खारघर फणसवाडी संघ. कॉंग्रॅच्युलेशन हडलक टीम गावदेवी क्रिकेट संघ वाकडी. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक अभिनंदन. पहा लगेचच दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला आपण कॉल करतो की टॉस करत यायचा. पहा टॉस करता रिपोर्टिंग करायचं टॉस बॉक्समध्ये. आणि या मॅच समाप्त मॅचचे ज्यानं शेवटच्या मोमेंटला खऱ्या अर्थानं मॅच संघ अडचणीत होता ना त्या संघाला मात्र अडचणीमध्ये बाहेर काढला. दिनेश या फलंदाजाने जो चौकार ठोकला तिथून मात्र सामना जिंकलाय. तो ठरला या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅचचा हिरो. आज खऱ्या अर्थानं आपण पाहिले ना तर ज्या चौकाराची गरज होती तो चौकार मात्र दिनेशच्या बॅटमध्ये पहिला सामना इथं जिंकलाय खारघर फणसवाडी टीमनं. पहा दोन्ही टीमच्या